यापुढील सामना ए 10 मिनिटं थांब मी येतो. हा हा आहे ना काय पॅन्थर्स. हा लीव वरती लावली नाही केली ना. नाही तेच बघतो दुसरा कोण आहे पिक बघत होतो. दे मी इथे बघतो. काय यापुढील सामना आजच्या दिवसातला दुसरा सामना गोवंडी पॅन्थर्स वर्सेस गोवंडी डेअर डेव्हिल्स. पहिला सामना जिंकलेला संघ पॅन्थर्स. हे काय वाचतोय आपण चुकीचं वाचतोय. गोवंडी डेअर डेव्हिल्स वर्सेस गोवंडी मॉन्स्टर आहे. गोवंडी मॉन्स्टर्स वर्सेस गोवंडी डेअर डेव्हिल्स. गोवंडी मॉन्स्टर्स वर्सेस गोवंडी डेअर डेव्हिल्स. गोवंडी मॉन्स्टर्स संघाची क्षेत्ररक्षणाची सध्या त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि सामना करेल चिराग कोटेकर सलमान खान. पहिलं षटक संघासाठी घेऊन येतोय अनिकेत मगरे. बिग बॅश लीग 2025. कशा हरला अरे त्याला सांगतो पुढे 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 8 रन. हा मग त्याला बोलतो पुढे टाके. बिग बॅश लीग वर्ष तिसरे दुसरा सामना. बॉलर 5 चौथा बॉलर चंदू किंवा त्यालाच द्यायची होती. मोरीनी टाकली ना त्यांनी मग 4 बॉलर काढायचेच आहेत ना मॅन्डेटरी आपल्याला. चौथा बॉलर तो होता किंवा चंदू त्याचा भाव मोरीचा. आता हा एवढा कॉन्फिडेंटली बोलतो मी टाकून घेईन मग काय बोलणार. चिराग कोटेकर गोवंडीतील यंग टॅलेंट युवा खेळाडू. राईट आर्म ओव्हर मगरे. हा मला नमितचीच भीती होती. नमित आउट झाला. हा समजलं ते दूर के रिश्तेदार असं. बरोबर. राईट आर्म ओव्हर सॉरी राईट आर्म राऊंड आणि बॅकफुटवर जाऊन मिड विकेटच्या दिशेने 4 धावा. खणखणीत चौकार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. चिराग कोटेकर नाव लिहून घ्या. उत्कृष्ट असा फलंदाज चिराग. राऊंड द विकेट मारा करतोय. मला वाटतं अनिकेत याची स्ट्रॅटेजी थोडीशी चेंज केली आहे त्यांनी. राऊंड द विकेट मारा पंचांना पास करून चिराग साठी फुल लेंथ डिलिव्हरी. कव्हर्सच्या दिशेने 2 धावा. 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. पॉवर प्लेचं षटक हाणामारीचं षटक आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना चिराग कोटेकर आणि तेवढाच तत्पर असा गोलंदाज अनिकेत मगरे. राईट आर्म फास्ट. पंचांना पास करून अनिकेत फुल लेंथ डिलिव्हरी. यॉर्कर टप्प्यातला चेंडू आणि गडीबाद होण्याची शक्यता होती परंतु गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. महत्वाचा खेळाडू आहे चिराग कोटेकर. 7 धावा. 3 चेंडू 7 धावा आणि थडाडीचा फलंदाज सलमान खान. सलमान खान राईट आर्म राऊंड मारा करेल अनिकेत मगरे सलमान साठी. कशा पद्धतीचा चेंडू हाताळतोय. पुन्हा एकदा गुड लेनचा चेंडू आणि डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धावा. बिग बॅश लीग वर्ष तिसरे 2025 वर्षाची सुरुवात होते बिग बॅश लीगनी. गोवंडी गावातील हे सगळे यंग खेळाडू युवा टॅलेंट त्यांच्याबरोबर आमच्यासारखे राईट आर्म राऊंड अनिकेत पंचांना पास करून. हो 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 कडा घेतली होती चेंडूने आणि पप्पी यांचं क्षेत्ररक्षण केवळ एका धावेत समाधान मागावं लागेल आणि स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईक येते चिराग कोटेकर यांच्याकडे. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू. राईट आर्म राऊंडची स्ट्रॅटेजी वापरतोय. बहुधा आपण राईटी गोलंदाजला राईट आर्म राऊंड टाकताना बघत नाही परंतु अनिकेत मगरे राईटी बॅट्समन साठी राईट आर्म राऊंडची रणनीती वापरतोय. राईट आर्म राऊंड पंचांना पास करून चिराग कोटेकर साठी मॅन इन फॉर्म चिराग.
फुल हँड डिलिव्हरी आणि गडी बाद. लेग बिफोर पहिला गडी बाद होतोय. चिराग कोटेकरच्या स्वरूपात राईट आर्म राऊंडची रणनीती ठरली आहे सफल आणि गडी बाद होतोय. LBW लेग बिफोर राऊंड द विकेट होता. थोडीशी स्ट्रॅटेजी वेगळी होती कदाचित. पिचिंग इन लाईन, हिटिंग विकेट, नो बॅट इन्वॉल्ड अँड गडी बाद. राऊंड विकेटला मुश्किल आहे. नॉट आउट हा मुश्किल आहे. इंटरनॅशनल मध्ये तर खूप मुश्किल आहे. इंटरनॅशनल मध्ये मुश्किल आहे. अरे हे लोक हा इथे हे रन धावसंख्या 10 धावांवर स्थिरावलेली आहे. अनिकेत मगरे 10 धावा खर्च केला होता परंतु महत्वाचा गडी बाद करतोय अनिकेत मगरे. तो म्हणजे चिराग कोटेकर दुसरं षटक संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. सुरेश उर्फ पप्पी खरळकर अनुभवी गोलंदाज आणि युवा असा हा मिक्स मॅच संघ म्हणता येईल. युवा आणि अनुभव. सलमान खान सामना करेल. सुरेश उर्फ पप्पी देखील ती स्ट्रॅटेजी घेऊन येतोय. राईट आर्म राऊंड मारा. मला वाटतं संघाने काहीतरी ठरवलंय राईट आर्म राऊंड मारा करायचा रायटी फलंदाजांना देखील आणि सफल गोलंदाजी केली होती ती अनिकेत मगरे. बघूया पप्पी राईट आर्म राऊंड पंचांना पास करून फुल टॉस आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. धावसंख्येत होते 12 धावांवर पोचतोय. डे डेव्हिल्सचा संघ. पप्पी अनुभवी गोलंदाज. छोटासा रनअप पंचांना पास करून राईट आर्म राऊंड सलमान साठी फुल टॉस चेंडू आणि मला वाटतं बहुधा धन्यवाद पंच डावे यष्टी बाहेर आणि पंच आपले हात समांतर करतायत. व्हाईटचा इशारा. 1 धाव. 13. मला वाटतं थोडस अवांतर धावांवर कंट्रोल करावा लागेल. अनुभवी गोलंदाज आपण अनुभव बघू शकतो त्यांच्या गोलंदाजीमध्ये आणि सलमान खान धडाडीचा फलंदाज. सलमान बाप बेटा बहुतेक संघांमध्ये पिता पुत्रांच्या जोड्या दिसत आहेत. राईट आर्म राऊंड फुल टॉस आणि गडी बाद होण्याची शक्यता. झेलबाद होतोय सलमान खान आणि लक्ष्मण खोत यांचा कडक असा झेल. पवेलियनचा रस्ता दाखवतोय परत सलमान खान याला. गडी बाद होतोय सलमानच्या स्वरूपात आणि कोण आहे कॅप्टन? अमितच आहे ना त्यांचा. अमित पाटील. बरोबर ना. अमित पाटील संघनायक. डेअरडेव्हिलचा संघनायक आता संघाची जबाबदारी सांभाळायला येतोय. बघूया कशा पद्धतीची खेळी करतोय अमित पाटील. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या 13 धावांवरती स्थिरावलेली आहे. पॉवर प्लेचं षटक दुसरं षटक. केवळ 3 खेळाडू अधोरेखित इनर सर्कलच्या बाहेर 20 यार्ड सर्कलच्या बाहेर केवळ 3 खेळाडू आहेत आणि पॉवर प्लेचं षटक आहे. बिग बॅश लीग वर्ष 3रे अमित पाटील. पप्पे राईट आर्म राऊंडची स्ट्रॅटेजी माझे सोबतचे अनुभवी खेळाडू सांगतायत. बहुधा आम्ही बघितली नव्हती परंतु ही सफल स्ट्रॅटेजी. फुल हँड डिलिव्हरी आणि गडी बाद होतो. हो 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 बाप बेटा 1 नंबर कॅच. पप्पी पहिल्यांदा दाखतोय आपल्या. समीर कोटेकर एकेकाळचे धडाडीचे फलंदाज. होंडा 11 मधील महत्वाचा खेळाडू समीर. राईट आर्म राऊंड. पप्पी पंचांना पास करून फ्लिक केलेला आहे आणि मला वाटतं गडी गच्चाळ असं क्षेत्ररक्षण
आणि 2 धावा घेण्यामध्ये सफल. काय समजत नाहीये मला, देवेंद्र यांच्याकडनं देवा यांच्याकडनं दुसरा झेल सुटतोय. पहिला मला वाटतं फक्त गचाळ क्षेत्ररक्षण केलं होतं आणि आता झेल सुटतोय. किती महागात पडतोय माफ करा, समीर कोटेकर यांचा झेल. समीर कोटेकर अनुभवी फलंदाज आणि त्यांच्या संघातील जुन्या संघातील जुने खेळाडू आपल्या एकमेकांच्या विरुद्ध खेळतायत. पप्पी राईट आर्म राऊंड. ओहो, जोरदार अपील आणि गडीबाद कमबॅक करतोय पप्पी आणि नवीन जागा घेतोय. फलंदाज येतोय गौरव कदम. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 15 धावांवरती 5 चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक. 1-2 गो. पॉवर प्लेचा षटक होता आणि सुरेश उर्फ पप्पी व्हॉट अ बॉलिंग. 3 गडी बाद केलेले आहेत पप्पी यांनी आणि जागा घेतोय गौरव कदम. आपल्या संघासाठी जबाबदारीची खेळी करावी लागेल गौरव कदम यांना. महत्वाचे गडी पवेलियन मध्ये परत आणि सगळी धुरा आता सांभाळावी लागेल ती गौरव कदम यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि गडी बाद होतो वाटतं. उत्कृष्ट असा झेल. ओ माय गॉड, 4 विकेट्स इन 1 ओव्हर. ग्रेट बॉलिंग. अनुभवी गोलंदाज आणि गौरव कदम यांना भोपळा पण फोडता आला नाहीये. अजय गुप्ता. गुड बॉलिंग पप्पी. आणि तेवढाच असा चांगला झेल घेतला होता तो म्हणजे कुमार यांनी. 4 गडी बाद. होत आहेत एका षटकात आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा. पॉवर प्लेचं षटक संपलेले आहेत आणि फिल्डिंग विस्तृत होते. सर्व खेळाडू पाठी जात आहेत. 5 खेळाडू अलाउड आहेत. अनिकेत मगरे राईट आर्म राऊंडची स्ट्रॅटर्जी होती आणि महत्वाचे खेळाडू पवेलियन मध्ये परत पाठवले ते अनिकेत मगरे आणि पप्पे. दुसरं षटक, वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय अनिकेत मगरे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. लेफ्टी फलंदाजासाठी राईट आर्म ओव्हर आणि रायटीसाठी राईट आर्म राऊंड. थोडीशी डिफरंट स्ट्रॅटर्जी आणि ती काम सफल ठरलेली स्ट्रॅटर्जी. अनिकेत मगरे पंचांना पास करून फुल लेंथ डिलिव्हरी. हो हो हो, यॉर्कर टप्प्यातला चेंडू. पंचांचा निर्णय. निर्धाव असा चेंडू. डॉट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंच निर्णय घेतील. अपील खेळलेली आहे. पंच डिस्कस करतायत. बघूया कशा पद्धतीचं डिसिजन येत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा आणि लेग डाव्या एसटीच्या बाहेर. ओके. निर्धाव असा चेंडू. यॉर्कर पट्ट्यातला चेंडू. यॉर्कर पट्ट्यातला चेंडू. निर्धाव चेंडू. माईन चेवलकर. अनिकेत मगरे कमबॅक करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल माईनसाठी. कुमार क्षेत्ररक्षण सजवतोय. फुल लेंथ डिलिव्हरी. मला वाटतं आता डाव्या एसटीच्या बाहेर. धन्यवाद पंच. व्हाईटचा इशारा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 16 धावा. थोडासा अडखळलेला संघ डेअरडेव्हिलचा संघ. महत्वाचे खेळाडू पवेलियन मध्ये परत गेले आहेत आणि अडचणीमध्ये असलेला संघ तो डेअरडेव्हिलचा संघ. डेअरडेव्हिल्सचा संघ थोडासा अडचणीत सामना करेल अनिकेत मगरेचा. अनिकेत मगरे आणि हवेत चेंडू जातोय. 2 धावा. धन्यवाद पंच. डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि 2 धावांमध्ये समाधान मानावं लागेल. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 18.
कछवे की चाल, स्लो अँड स्टेडी, परंतु स्टेडी म्हणता येणार नाही. मयंक चेवलकर आता आपलं खातं उघडतायत 2 धावांनी. महत्वाची खेळी करावी लागेल जर आपल्या संघाला सन्मानजनक परिस्थितीत न्यायचं असेल तर मयंक चेवलकर सामना करेल. अनिकेत मगरे याचा राईट आर्म राऊंड, फुल लेन डिलेव्हरी कव्हरच्या दिशेने. यश यांचा गचा शेजाव, चेंडू मला वाटतं फिरला होता आणि चेंडू आता 4 धावा. धन्यवाद पंच. 22 धावांवर पोहोचतोय तो डेअर डेव्हिलचा संघ. महत्वाची खेळी करतोय तो मयंक चिवलकर. मयंक चिवलकर हा 3 चेंडू 22 धावा. परिस्थिती आणि मेंटल प्रेशर, तुम्ही मॅथमॅटिक्स या सर्व गोष्टींचा महत्वाचा वाटा. राईट आर्म राऊंड, फुलटा चेंडू, चेंडू जातो हवा येतो सीमारेषा पार. षटकार, सुपर शॉट फ्लिक केला होता आणि षटकार जातोय. अशाच खेळीची गरज आणि 28 धावांवरती पोहोचतोय तो डेअर डेव्हिलचा संघ. 28 रन्स. महत्वाची खेळी करताना दोन्ही बॉल पण हे बॉल घे राज. मयन दणदणीत षटकार टोकला होता. आपले कोण खेळाडू तिकडे असतील तर कृपा करून चेंडू घेऊन यायचा आहे. राईट आर्म राऊंड, फुल लेन डिलिव्हरी, कमबॅक करतोय, अपील करतोय, पण मला वाटतं चेंडू यॉर्कर पट्ट्यातला चेंडू ऑफसाइड आउटसाइड ऑफ निर्धाव चेंडू कमबॅक केला होता. अनिकेत मगरे यांनी अशा पद्धतीच्या गोलंदाजीची अपेक्षा असते. जेव्हा तुम्ही 6 षटकार खाता तेव्हा तुम्हाला काहीतरी फुल लेंथ, शॉर्ट लेन, शॉर्ट पिच, काही वेगळ्या पद्धतीची गोलंदाजीची अपेक्षा असते आणि त्याच्यावरती खरा उतरतोय अनिकेत मगरे. हो हो, पुन्हा एकदा गुडलेनचा चेंडू डिफेन्स केला आणि एका धावेत समाधान मानावं लागेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते 29. 3 षटकांच्या अखेरीस 29 धावा, 29 रन्स. 29 रन्स 3 षटकात 29 धावा. 3 षटकांच्या अखेरीस 29 धावांवर पोहोचतोय तो डेअर डेव्हिलचा संघ. बरेचसे गडी बाद झाले होते परंतु कमबॅक करतोय तो डेअर डेव्हिलचा संघ. मयंक चिवलकर महत्वाची खेळी करताना तीन षटकांच्या अखेरीस 29 धावा आणि गोलंदाजीसाठी तयार होतोय तो यश उर्फ कुरकुरे. यश, बघूया यश त्याच्या पदरात यश पडतंय की नाही ते आपल्याला बघायचंय. आता कशा पद्धतीची खेळी करतोय, कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. महत्वाचे गडी बाद होऊन पॅव्हिलियन मध्ये गेलेले असताना मयंक चिवलकर आपल्या खांद्यावर संघाची जबाबदारी पेलवतोय. महत्वाची खेळी करतोय. 29 धावांवरती पोहोचतोय तो डेअर डेव्हिल्सचा संघ. 3 षटक 29 धावा. यश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यश आपल्याकडे इथं सर्व्हिस होतोय तो घेऊन जातो ना. फुडफुडला माझा एवढ्या वेळ घेतो ना, पाहुण्याला पाणी नाही भेटत टाइमवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. यश मयंक चिवलकर साठी फुल लेन डिलिव्हरी आणि गच्चाळ अशी कीपिंग म्हणता येईल आणि 1 धाव घेण्यामध्ये सफल. 22चा इशारा. धावसंख्येत वर, धावसंख्या होते 30. 30 धावांवर पोहोचतोय तो डेअर डेव्हिल्सचा संघ. सामना करेल अजय गुप्ता. अजय गुप्ता यश एका संघासाठी खेळतात परंतु हीच तर खरी खेळी, हीच तर मजा आहे या बिग बॅश संघा प्रीमियर लीगची, ज्यामध्ये तुम्हाला आपल्याच संघातील खेळाडू आपल्या विरोधात खेळताना दिसतात. यश अजय साठी
राईट आर्म ओव्हर द विकेट मारा पंचांना पास करून. गुडलँड दिला रे. हो 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 निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक. 5 षटकांचा सामना. 4थं षटक. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा यश. आखुटप्याचा चेंडू परंतु केवळ एकच धावेत समाधान मानावं लागेल कारण की उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चोरटी अशी धाव. 2 धावांनी संघ पोचतोय 32 धावांवर. 32 रन्स. डेअरडेव्हिलचा संघ 32 धावांवरती. यश चांगली गोलंदाजी करतोय. झकडून ठेवलंय फलंदाजांना अजय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा यश. आकुडाने फिरवून लावलेला आहे चेंडू. चेंडू जातो हवाई यात्रेवरती. गाडी बाद. अजय गुप्ताच्या स्वरूपात गाडी बाद होतोय आणि पवेलियनचा रस्ता दाखवतोय तो यश. चांगला झेल घेतला होता राज सिंग यांनी. दणदणीत असा झेल घेतला राज सिंग यांनी. गाडी बाद होतोय. अजय नवीन फलंदाज अनिकेत धामणसकर. अनिकेत धामणसकर. यश. अनिकेत धामणसकर स्ट्राईकवर असेल आणि मला वाटतं महत्वाचा खेळाडू जेव्हा नॉन स्ट्राईकला असतो तेव्हा मला आपल्याला सिंपल स्ट्रॅटर्जी ठेवायची आहे की माझ्या महत्वाच्या खेळाडूला स्ट्राईक रोटेट करून द्यायची आहे. त्याला स्ट्राईकवर आणायचं आहे. यश. फुल टॉस चेंडू आणि कव्हर्सच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु डिक्लेअर बॉक्समध्ये 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 34 रन्स. 34 रन्स. शेवटचे काहीशे असे चेंडू शिल्लक 4थ्या षटकातील. चांगली गोलंदाजी करतोय यश. शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. हा रिव्हर्स सुपर फ्लिक ऑफ द रिस आणि मला वाटतं 2 धावा घेण्यामध्ये सफल होतोय. एक्सलंट शॉट. जबरदस्त फटका अलॉंग द ग्राउंड अलॉंग द कार्पेट. 36 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर डेअरडेव्हिलचा संघ पोहोचतो येतो 36 रन्स 36 धावांवरती. यापुढील सामना गोवंडी मस्तांग आणि गोवंडी रेंजर्स. मी दोन्ही संघनायकांना विनंती करेन की त्यांनी टॉस पवेलियनकडे यायचं. या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस होईल गोवंडी मस्तांग्स आणि गोवंडी रेंजर्स. जाऊया आता सामन्याकडे. डेअरडेव्हिलचा संघ अडचणीत अडकलेला संघ 36 धावांवर पोहोचतोय तो डेअरडेव्हिलचा संघ. राज सिंग राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. दुकानाचं नाव काय? सिंग्स किचन. राज सिंगचे ते दुकान आहे ते. राज सिंग राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. माईनसाठी महत्वाचा खेळाडू. फुल टॉस चेंडू. चेंडू जातो हवाई यात्रेवरती. सीमा रेषा पार. षटकार. मयंक चिवलकर दाखवून दिले. डावखुरा फलंदाज आपली स्किल दाखवतोय आपला रुतबा दाखवतोय तो मयंक चिवलकर. अडचणीत अडकलेल्या संघाला किनाऱ्यावरती लावतोय आपली बोट तो मयंक चिवलकर. अनुभवी खेळाडू. हम भी किसी से कम नहीं. दणदणीत षटकार आणि 42 धावांवरती पोहोचतो. अडखळलेला अडचणीत सापडलेल्या संघाला जो महत्वाची खेळी करतोय माईन. आखुटप्याचा चेंडू आणि मला वाटतं केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल आणि गाडी बाद धामणसकरच्या स्वरूपात. किती झाले विकेट यांचे? विकेटवर विकेट झाले.
बघा ना तो ऑल आउट झाले नाही असतील. ना आताची अनिकेत गेला ना अजून काय काय लीड चाललं हो योहान आता कोण आलं योहान आणि आता येतोय फलंदाजीसाठी युवा खेळाडू विशाल पाटील यांचे सुपुत्र योहान. असे छोटे खेळाडू नक्कीच आपल्याला त्यांना प्रोत्साहन द्यावं लागेल. जर आपल्याला क्रिकेट वर्षानुवर्ष खेळायचं असेल तर आपले असे युवा खेळाडू नक्कीच आपल्याला महत्वाचे ठरतील. एक रन और सेकंड योहान विशाल पाटील यांचे सुपुत्र आणि दोघं बाप बेटा डावखुरे फलंदाज आणि दोघांच्या स्किल अगदी हुबेहूब. फलंदाजी डावखुरी करतात, गोलंदाजी रायटी करतात. हाँ अभी काय केलं सॉरी जैसा बाप वैसा बेटा योहान. योहानला स्ट्राईक रोटेट करून द्यायचे योहान आणि आपल्या संघासाठी महत्वाची खेळी करतोय मयंक चिवलकर. याला त्याला फलंदाजीवरती आणायचं आहे. योहानच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी. शबाश युवा खेळाडू, युवा टॅलेंट सामना करेल राज सिंग यांचा. राईट आर्म फास्ट योहान डावखुरा फलंदाज. हा दुसरा रन एक रन ऍड केला. योहान. त्याच्यावरच विचार केला असेल त्यांनी ना. पंचांचं डिस्कशन आणि शेवटचे षटक, शेवटचे काहीशे चेंडू शिल्लक. सामना करेल योहान राज सिंग याचा. योहानसाठी थांबवलाय खेळ. स्टंप मला वाटतं थोडासा. शबाश छोटा खेळाडू प्रोत्साहन देताना अशाच खेळीची अपेक्षा आणि अशाच स्पोर्ट्समनशिपची अपेक्षा आहे सर्व खेळाडूंकडनं. योहान फुल अँड डिलिव्हरी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मला वाटतं जेव्हा चेंडू निर्धाव होईल किंवा डॉट होईल तेव्हा धावण्याचा प्रयत्न असफल असेल. ठीक आहे, चांगला प्रयत्न होता. चांगले खेळी करण्याचा प्रयत्न करतो योहान. थोडंसं आतमध्ये येऊन आपण ढकलण्याचा प्रयत्न केलात. बॉल बरोबर तुम्हाला आत यायचंय. नक्कीच तुम्ही कनेक्ट कराल. योहान राज सिंग राईट आर्म फास्ट पंचांना पास करून योहान आणि पुसळी घेतलेला चेंडू आणि गडी बाद. हो झेल सोडलाय. झेल सोडलाय. स्ट्राईक रोटेट होते. चांगली खेळी करतो योहान. स्ट्राईक रोटेट करून दिली आहे त्यांनी. 45 धावांवर पोहोचतोय तो डेअरडेव्हिलचा संघ आणि शेवटचे काहीशे असे चेंडू शिल्लक आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करेल तो मयन. दोन बॉल शेवटचे 2 चेंडू. 45 धावांवरती पोहोचतोय तो डेअरडेव्हिलचा संघ. सामना करेल मयन. राज सिंग पंचांना पास करून मयनसाठी पुन्हा एकदा भिरकवण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू डॉट होतोय. चेंडू जातोय किपरच्या दस्तान्यांमध्ये. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिरावली आहे. शेवटचा चेंडू. बिग बॅश लीग 2025 पर्व तिसरे. दुपारचं हे सत्र. मस्तांग आणि रेंजर्सचे कॅप्टन. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा राज सिंग. आखू टप्प्याचा चेंडू. मला वाटतं खूपच उजळशी बाहेर आणि व्हाईटचा इशारा. धावसंख्येत शेवटचा चेंडू होता. 46 धावांवर पोहोचतोय तो डेअरडेव्हिलचा संघ आणि मयंक चिवलकर बहुधा नॉट आउट खेळी खेळण्याची मनसा घेऊन आलेला खेळाडू. राईट आर्म पंचांना पास करून आखू टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. मला वाटतं गडी बाद होतोय. धन्यवाद पंच. गडी बाद होतोय. 47 रन्स टू विन. यापुढील टॉस घ्यायचा आहे. कृपा करून दोन्ही संघनायकांनी टॉस पवेलियनकडे यायचं आहे. गोवंडी रेंजर्स वर्सेस 47 रन्स टू विन.
46 रन झालेले आहेत आणि 47 धावांवरती पोहोचलाय संघ. अडचणीत होता संघ 2 षटकांच्या अखेरीस केवळ 10 ते 12 धावांवरती अडकलेला संघ, परंतु महत्वाची खेळी केली होती ती मयंक चिवलकर यांनी आणि संघाला सन्मानजनक परिस्थितीत नेतोय. 47 धावांचं आव्हान. हॅलो, पहिल्या मॅचचा मानकरी ठरला होता तो होल्डर सचिन पाटील. सचिन पाटील होल्डर इथे यायचे. संदीप पाटील आलाय. संदीप पाटील 15 एकानं आर हा हे सोडून 15 यानं आराम दिला असं ना एक मॅच. हा ये जा फटकन. किती लक्ष ठेवलं? 47 लक्ष ठेवलं तो 47 धावांचा आणि एक चांगली फलंदाजी केली महेंद्र चिवेलकर यांनी. खरोखरच एक धुरंधर असताना मात्र संघाला जो खिंडार पाडला गेला तो पप्पी खळकर याने एक चांगली गोलंदाजी, सन्मानजनक गोलंदाजी, एक सुंदर गोलंदाजी केली. खरोखर 2 षटकं फेकली त्याने 5 धावा दिल्या आणि विकेट किती काढले? 4 गडी बाद केले. खरोखर हा जर सामना जिंकला गेला देवायाने आणि नाणेफेकतून येते हिमांशु अस्वलकर आणि मयूर पाटील. नाणेफेकीचा कौल होतो नाही ते. कोणाच आहे? त्याचबरोबर एक चांगला झेल पकडला होता खोत्याने. थोडासा लेग समोर चेंडू होता पण चढ दाब देऊन मागली होती पण निर्धाव चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होता नाही ते. नाणेफेकीचा कौल गोंडी रेंजर्स. अजयाने 4 धाव खर्चला 4 चेंडूमध्ये. पुढचा चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा आणि हा 3 धावा येतात. धन्यवाद. 3 धावाने संघाची धावसंख्या होती 7 आणि 7 ही धावसंख्या कोणाचा साथ देतोय पाहायचं. डेअरडेव्हिल्स आणि मॉन्स्टर आहे ना, मॉन्स्टर. 7 ही धावसंख्या कोणाची साथ देतो पाहायचं आहे. किपरला काय समजलं नाही, जाऊ दिला एक्स्ट्रा. अजय लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करेल. एकच धाव. आता स्ट्राईकला तो कप्तान कर्णधार कुमार पाटील. धावसंख्येला 8 धावसंख्या 27 पाठला करत असताना एक संत गतीने म्हणावं लागेल कारण पहिल्या षटकं जे फेकलं होतं सुरेश खलकरने मॉन्स्टर कडून एक चांगली गोलंदाजी केली होती. कुमार पाटील पूर्ण जबाबदारीने आणि रिवर्स मारण्याचा प्रयत्न असफल होतो काय पाहायचंय आणि झेल सुटतोय. खरोखरच काही गरज नसताना कुमार पाटील रिव्हर्स करण्याचा प्रयत्न असफल असा होतो. झेल जर घेतला असा निश्चितच एक मोठा धक्का समजला असता. इथे काही गरज नसताना जी आपली खेळी आहे, जो आपला रेंज आहे त्यामध्ये खेळलेलं बरं. पण कुमार पाटील याने विचारच करून आला की रिव्हर्सच मारणार. धावसंख्या झाली एका धावसंख्येने 9. काय बोलतोय
जर फिल्डरला मैदानाच्या आतमध्ये यायचं असेल तर पंचांना विचारून येणे. पप्पी लक्ष असू दे पुन्हा एकदा. धन्यवाद. चिराग कोटेकर समोर असेल मात्र आता कुमार. हा जर झेल घेतला असता तर खरोखर एक प्रेशर दडपण आलं असतं, पण तसं काही झालं नाही. झेल सुटला होता हलवा असा. कुमार पाटील स्ट्राईकला. चिराग सुंदर क्षेत्ररक्षण होतं. मला वाटतं थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल करता आला पाहिजे होता, कारण जो पॉइंटचा फिल्डर आहे खरोखरच थोडंसं वीक म्हणावं, थोडंसं जास्तच वीक आहे, कारण 2 झेल होते. हा सुद्धा झेल घेतला गेला पाहिजे होता. पहिला तर चान्स होता ना. पुन्हा एकदा चिराग. चिराग तू थोडंसं महेंद्र चिवेलकर बिजी दिसतो इथे, कारण 1 धावेने संघाची धावसंख्या होती. डबल फिकरने संघात होते 12 धावसंख्येवरती खेळत असताना. आणि यापुढे दर्शन 12 टक्के. धन्यवाद आप्पा. या पुन्हा एकदा या सामन्याकडे. चिराग गुडलँड डिलरी हवा यात्रेवरती सीमा रेषा पार षटकार. जबरदस्त फटका देवा यांच्या फलंदाजीतून आणि चेंडू जातोय हवा यात्रेवरती 6 धावांसाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 18 रन्स. चेंडू 3 चेंडू 18 धावा. काय आलं बॉल गेला. चेंडू येतोय ठीक आहे. फुल लेन डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न, परंतु ती फुल लेन डिलिव्हरी झाली आहे. हाफ वॉली आणि षटकार. फुल टॉस चेंडू आणि मला वाटतं गडी बाद होण्याची शक्यता. अमित पाटील आणि गाडी बाद. फुल टॉस चेंडूवरती गाडी बाद होते. देवा या स्वरूपात मोठा झटका पवेलियनचा रस्ता दाखवतोय. चिराग कोटेकर कमबॅक करतोय आणि देवा पवेलियन परत उत्कृष्ट असा षटकार मारला होता आणि कमबॅक करतोय तो चिराग कोटेकर आपल्या संघासाठी. अठरा धावसंख्येवरती पोहोचतोय तो मॉन्स्टरचा संघ. 47 धावांचं आव्हान पेलवताना पॉवर प्लेचं षटक हाताळतोय चिराग कोटेकर. शेवटचे काहीसे असे चेंडू शिल्लक. चिराग कमबॅक करतोय. षटकार खाल्ली होती आणि त्यानंतर विकेट घेतोय तो देवा यांचा. आखुटप्याचा चेंडू, घचाळसा चेंडू आणि घचाळसा क्षेत्ररक्षण म्हणता येईल, परंतु रिकव्हरी करतोय अजय आणि केवळ 1 धावेत समाधान. स्ट्राईकवर येतोय कुमार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 19. 1 to go. 19 रन्स. चिराग राईट आर्म वर विकेट मारा. पंचांना पास करून गुडलँड डिलिव्हरी थर्डमॅनच्या दिशेने. डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धावा. 2 षटकांच्या अखेरीस 21 धावांवरती पोहोचतोय तो मॉन्स्टर यांचा संघ. 47 धावांचं आव्हान. 21 धावांवरती स्थिरावली आहे ती धावसंख्या, म्हणजे मॉन्स्टर या संघाची. 18 चेंडू 26 धावा शिल्लक. अमित पाटील महत्वाचं षटक. या षटकामध्ये ठरणार आहे की काय घडतंय, काय होणार आहे. 18 चेंडू 26 धावा. अटीतटीचा सामना. 18 चेंडू 26 धावा. अमित सामना करेल अनिकेत मगरे.
युवा फलंदाज. त्याच्यावरली आणि ते यांच्या लाईव्हचे एक ASC लाईव्ह कॅमेरामन सूरज आणि संतोष ना. आवाज जातो काय बोलतो तिथे. अमित राईट आमोर द विकेट मारा. हो 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 उजव्या एसटी बाहेरचा चेंडू. अवांतर धावेत वाढ. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. अमित स्ट्रॅटर्जी त्याची नेहमी हीच असते. आउटसाइड ऑफ 22 धावा. उसळी घेतलेला चेंडू कव्हर्सच्या दिशेने 2 धावा डिक्लेअर बॉक्स मध्ये. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 24. अशा पद्धतीच्याच खेळीची अपेक्षा आहे कारण की 47 धावांचं आव्हान पेलवताना 24 धावांवर पोहोचतोय तो मॉन्स्टरचा संघ. कुठल्याही पद्धतीची घाई करण्याची गरज नाहीये. अमित फुल लेन डिलिव्हरी आणि मला वाटतं पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये जाणे परंतु एक्सलंट वर्क. अरे यार आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. केवळ एका धावेत समाधान मानावं लागेल. धावसंख्या 25. बिग बॅच 2025 वर्ष 3. ASC लाईव्हच्या माध्यमातून आपण हे सामने लाईव्ह बघू शकता आणि कॅमेरामन सूरज आणि त्यांचे सहकारी संतोष उत्कृष्ट असे आपल्याला साथ देत आहेत. ASC लाईव्ह कृपा करून त्यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सर्व खेळाडूंना आणि सर्व जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे. पुन्हा एकदा येऊया सामन्याकडे. अमित पाटील पंचांना पास करून राईट आमोर द विकेट मारा. आखू टप्प्याचा चेंडू मला वाटतं हातातनं व्हाईटचा इशारा. उजव्या एसटी बाहेर. 26 धावांवरती पोचतोय तो मॉन्स्टरचा संघ. अमित फुल लेन डिलिव्हरी आणि हो हो ग्रेट वर्क. फुटवर्क दाखवलंय अमित यांनी आपलं आणि मला वाटतं नक्कीच एक धाव रोखण्यात यशस्वी ठरलेत अमित. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 27. 27 रन्स. 47 रन्स टू विन. 20 रन्स नीडेड. अमित आकुटप्याचा चेंडू जातोय मला वाटतं आणि झेल सोडतोय. अनिकेत मगरे यासारख्या खेळाडूचा झेल सोडतोय तो गौरव कदम. महत्वाचा झेल. अटीतटीचा सामना 20 धावांची शक्यता असताना गडी बाद झाला असता परंतु गच्चाळ असं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 29. 29 धावा. अमित पाटील सामना करेल अनिकेत मगरे. शेवटचे काही असे चेंडू शिल्लक. बिग बॅश लीग 2025 फुल लेन डिलिव्हरी मला वाटतं पुन्हा एकदा उजव्या एसटी बाहेर. दोन्ही हात समांतर आणि व्हाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 30 रन्स. अवांतर धावांवरती कंट्रोल घ्यावा लागेल. केवळ 17 धावांचं आव्हान शिल्लक असताना अशा गोलंदाजीची अपेक्षा नाहीये. आणि पुन्हा एकदा मला वाटतं व्हाईटचा इशारा. डाव्या एसटी बाहेर. कधी उजव्या एसटी बाहेर कधी डाव्या एसटी बाहेर. व्हाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते 31 रन. आणि आपण अमित कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक करतोय पण डिक्लेअर बॉक्स मध्ये त्याच तत्परतेने खेळी करतोय तो. धन्यवाद. 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 33 रन्स. 33 धावा. अमित 33 धावांवरती पोचतोय तो मॉन्स्टरचा संघ. 47 धावांचं आव्हान पेलवताना केवळ 14 धावा शिल्लक.
चेंडू भिजलाय का? हे बॉल जुने म्हणून नका देऊ. अरे त्यांना बॉल माग बॉल घे ना, कशाला देतो त्यांना, म्हणून नव्हतं ते. चांगला बॉल आहे. बॉल घे तो, बॉल घे तो. बॉल घे, उत्तर खाली बॉल घे. हे बॉल घे रे. उत्तर ना खाली, ते फेकतील बघा त्याच्या बघ. धन्यवाद. ASC लाईव्हच्या मार्फत आपण बघताय आणि आपण जर तुम्ही स्क्रीन बघत असाल तर आपण आता लाईव्ह मध्ये ग्राफिक्स बघू शकता. दोन कप्तान आणि या ग्राफिक्ससाठी त्यांचे आपण नक्कीच आपण अशा पद्धतीचे ग्राफिक्स आपल्याला बघायला मिळतात ASC लाईव्हच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा व्हाईटचा इशारा. धन्यवाद पंच. व्हाईट बॉल आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 34. कमबॅक करावा लागेल. आणि पुन्हा एकदा मला वाटतं चेंडू जाते, उसळी घेतली आहे आणि डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. षटक समाप्त. खूप मोठं षटक आणि 36 धावांवर पोहोचतोय तो मॉन्स्टरचा संघ. केवळ 11 धावांचं आव्हान शिल्लक. 12 बॉल 11 रन. 12 बॉल 11 रन्स टू नीड टू विन. ASC लाईव्ह कॅमेरामॅन सूरज आणि संतोष. आपण ऑपरेटर संतोष आणि आपण बघतोय बिग बॅश लीग 2025 वर्ष 3. आजच्या सत्रातला दुसरा सामना. अटीतटीचे सामने. गोंडी गावातील 8 धडाडीचे संघ. बारा चेंडू 11 धावा. मला वाटतं जवळपास हा सामना मॉन्स्टर या संघाने, आमचे स्कोरर मला सांगतायत की जवळपास हा सामना मॉन्स्टर या संघाने आपल्या खिश्यात टाकलाय. परंतु क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. 12 चेंडू 11 धावा त्या कराव्या लागतील, त्याशिवाय विजयी घोषित होणार नाही. 12 चेंडू 11 धावा आणि पुन्हा एकदा जबाबदारी घेतोय तो मयंक चिवलकर. फलंदाजीमध्ये आपल्या संघाला सन्मानजनक परिस्थितीत पोहोचवलेला मयन. आता बघूया गोलंदाजीमध्ये काय आपली कमाल दाखवतोय. सामना करेल कुमार पाटील. फुलन हो गाडी बाद. लेग बिफोर. वाह, कमाल धमाल. मयंक चिवलकर जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजीमध्ये कमाल केल्यानंतर आता गोलंदाजीची झलक दाखवतोय तो मयंक चिवलकर. गाडी बाद करतोय कुमार पाटीलच्या स्वरूपात. लेग बिफोर LBW काटेरी शुभम. आणि त्याची जागा घेतोय कुमार पाटील परत आणि जागा घेतोय शुभम कवळे. काटेरी म्हणजे कवळे आडनाव आहे. त्याला काटेरी बोलतात तो केस आहे. शुभम 11 चेंडू 11 धावा. 11 बॉल 11 रन्स नीडेड. 11 बॉल 11. सामना करेल शुभम. मॉन्स्टरचा संघ 11 चेंडू 11 धावा. यापूर्वीच आपण म्हटलं होतं 12 चेंडू 11 धावा सहज प्राप्त करू शकतो, परंतु त्याच्याच नंतर महत्वाचा गडी पवेलियन मध्ये जातोय कुमार पाटीलच्या स्वरूपात आणि जागा घेतोय शुभम. मयंक चिवलकर पंचांना पास करून लेफ्ट आर्म. आखू टप्प्याचा चेंडू आणि गाडी बाद होतोय. बॅक टू बॅक विकेट्स. बॅक टू बॅक विकेट. सलमान खान यांचा उत्कृष्ट असा झेल आणि हॅट्रिक वर पोहोचतोय तो मयंक चिवलकर. मॅन इन फॉर्म मयंक चिवलकर. जबरदस्त गोलंदाजी. संघासाठी कमबॅक करतोय. 10 चेंडू 11 धावा. क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे आणि आपण बघतोय जेव्हा 12 चेंडू 11 धावा पाहिजे होत्या त्याच्यानंतर 2 गडी बाद करतोय तो मयंक चिवलकर. जबरदस्त कमबॅक्स आणि नवीन फलंदाज सुरेश उर्फ पप्पी. आपल्या गोलंदाजीमध्ये धमाल कमाल केली होती ती पप्पी यांनी. 4 गडी बाद केले होते. आता आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन त्यांना फलंदाजी करावी लागेल. 10 चेंडू 11 धावा. अटीतटीचा सामना. दुपारचे 17. बिग बॅश लीग 2025 अशा सामन्यांची अपेक्षा. मयंक चिवलकर कमबॅक करतो आपल्या संघासाठी. सामना करेल सुरेश उर्फ पप्पे. मयंक
पप्पीसाठी लेफ्टामोवा फुल एंड डिलिव्हरी आणि ढकललाय. दाखवतोय आपला अनुभव पप्पी. गरजच नाही षटकार चौकारांची. धन्यवाद पंच. डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धावा. या षटकातील पहिल्या धावा कुठल्या गेल्या त्या 2च्या स्वरूपामध्ये आणि आपल्या 38 या धावसंख्येवरती पोहोचतोय तो मॉन्स्टरचा संघ. दाखवून देतो पप्पी अनुभव. कुठल्याही पद्धतीची हाणामारी करण्याचा प्रयत्न नाही, फक्त दिशा दाखवून दिली होती. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. नऊ चेंडू 9 धावा. बॉल टू रन. 9 बॉल 9 रन्स. फिल्डिंग मध्ये चेंज होतोय. 9 बॉल 9 रन्स. मैन आकुटाप्याचा चेंडू आणि पुन्हा एकदा जोरदार अपील आणि गाडी बाद होण्याची शक्यता, परंतु पंचांनी अपील फेटाळली आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि नॉट आउट. 8 चेंडू 8 धावा. जबरदस्त अपील झाली होती लेग बिफोरची. पंचांनी अपील फेटाळली. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटचा मांग केली होती, परंतु ती दात फेटाळली आहे पंचांनी आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव. 8 चेंडू 8 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॉलिंग. मयंक चिवलकर मॅन इन फॉर्म. जबरदस्त गोलंदाजी. अनिकेत मगरेसाठी 8 चेंडू 8 धावा. अनिकेत बघूया कशा पद्धतीची खेळी करतोय. 8 चेंडू 8 धावा. मैन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांना पास करून फुल टॉस आणि मला वाटतं अजय यांचा क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं 2 धावा घेण्यामध्ये सफल ठरतोय तो मॉन्स्टरचा संघ. 7 चेंडू 6 धावा. थोडासा लांब होता झेल. अपेक्षा होती की झेल घ्यायचा आहे, परंतु 2 धावा घेण्यामध्ये सफल. आणि शेवटचा चेंडू 1 टू गो. फुल टॉस चेंडू. डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धावा. बॉल घे त्यांच्याकडनं. हे बॉल द्या रे, बॉल द्या. ए बॉल दे. शेवटचं लागलेला. हे बॉल दे हिमांशू. बॉल द्या. तो मॅचचा बॉल द्या हिमांशू. अरे सोयश बॉल दे, बॉल दे, बॉल दे. एक ही बॉल आहे वो. चेंडू देतोय. थांबा. राज तिकडं फेक. बॉल फेक. बॉल बॉल. अरे मग एकच बॉल आहे, बॉल नाही आहे. हा बॉल खराब आहे. हॅलो. शेवटचं षटक. चेंडू द्यायचा आहे. 5 पाहिजे ना. 5 1 2 3 6 चेंडू 4 धावा. 6 चेंडू 4 धावा. अजय गुप्ता 6 बॉल 4 रन. सामना करेल पप्पे उर्फ सुरेश उर्फ पप्पे. आपल्या गोलंदाजीमध्ये कमाल धमाल केली होती ती सुरेश उर्फ पप्पे यांनी. आणि शेवटचं षटक. 6 चेंडू 4 धावा. अटीतटीचा सामना. कोण ठरणार मानकरी. पहिला दुसरा सामना 2025. आकर्षक अशा ट्रॉफीज. बिग बॅश लीग. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अशी भरमसाठ बक्षीस आपण बघू शकता. आणि मला वाटतं गडी पुन्हा एकदा बाद करण्याची शक्यता होती, परंतु गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. जेव्हा त्यांना चेंडू घेऊन जायचा होता तेव्हा त्यांनी नेम मारलाय. धन्यवाद पंच. बाईचचा इशारा लेग बाईचचा. जेव्हा चेंडू घेऊन जाऊन मारायचा होता तेव्हा त्यांनी नेम मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडस याच्यासाठी आपल्याला अनुभव महत्वाचा ठरतो. मला आठवतंय गोवंडी प्रीमियर लीग मधला एक क्षण. 1 चेंडू 3 धावाचा बाप पाहिजे होत्या. परत येऊया सामन्याकडे. आणि लेफ्ट आर्म आणि निर्धाव असा चेंडू. यॉर्कर पट्ट्यातला चेंडू. प्रेशर
प्रेशर. आणि मी जी किस्सा सांगत होतो, जेव्हा एक चेंडू 3 धावा पाहिजे होता तेव्हा अनुभवी खेळाडू विक्रांत नाईक बाउंकर एंडला धावत आला होता आणि गडी बाद केला होता. याच अनुभवाचे आणि ह्यालाच म्हणतात माइंड सेटअप. प्रेशर, प्रेशर कुकर. आणि पुन्हा एकदा यॉर्कर टप्प्यातला चेंडू, परंतु 2 धावा घेण्यामध्ये सफल. लूज फिल्डिंग. महत्वाचे 2 धावा. केवळ एका धावेचं आव्हान शिल्लक. 1 रन टू विन. ओनली 1 रन टू विन. अनिकेत मगरे सामना करेल अजय गुप्ता याचा. अजय फुल लाईन डिलिव्हरी. आणि मला वाटतं आणि निर्धाव असा चेंडू, डॉट चेंडू, पायाच्या मधून चेंडू गेला होता. एका धावेचं आव्हान शिल्लक. 2 बॉल 1 रन. 2 बॉल 1 रन. 2 बॉल 1 रन. वाव, व्हॉट अ बॉलिंग. मयंक चिवलकर, अजय गुप्ता कमबॅक करतोय. 2 चेंडू मध्ये 1 धावेचं आव्हान शिल्लक आणि अटीतटीचा सामना. अजय गुप्ता यॉर्कर पट्ट्यातले चेंडू. फलंदाज बीट होतोय. फलंदाज 2 चेंडू 1 धाव. फुल एंड डिलिव्हरी आणि ओ हो हो हो, चांगला प्रयत्न होता. चांगला प्रयत्न होता. बॅड लक म्हणावं लागेल. आणि सामना विजयी होतोय, विजयी ठरतोय तो मॉन्स्टरचा संघ. जबरदस्त गोलंदाजी अजय गुप्ता यांच्याकडून. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा खिताब घ्यायचा आहे सचिन पाटील उर्फ होल्डर. कृपा करून आपण पवेलियनच्या इथे यायचं आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा खिताब घेऊन जायचा आहे. हा बस का येतो थोडा वेळाने. अगं आपणची मॅच आहे, मला कॉमेंट्री करायची. मी जेवून तुम्ही घ्या, मला अजून अर्धा पाऊण तास लागेल. सुना हा हे विशाल पाटील, कृपा करून पवेलियनशी संपर्क साधायचा आहे. विशाल पाटील. हा स्टंप मध्ये पाणी टाकायचं आहे आणि थोडस लाईन आपल्याला नीट करायचे आहेत. तिकडचा बॉल आणलाच नाही ना कोणी. अरे हे तर घेऊन जा. चुना मारतो जरासा घेऊन. विशाल पाटील. विशाल पाटील. चुना कुठे ठेवलाय? चुना, चुना. हा आणि पाण्याची पाणी घेऊन जा ना एका बॉटल मध्ये जरासं. यायला पाणी यायला पाहिजे. हा हे त्याला हे देणार ना काय. हा आमचे पंच मॅन ऑफ द मॅचचा खिताब देतील होल्डर यांना. सर नाव